वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहरात सातत्यानं होणाऱ्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सोलापूर शहर गुन्हे शाखेनं कंबर कसली असून कर्नाटक राज्यातील 2 सराई चोरट्यांना अटक करण्यात यश मिळवलंय। त्यांच्याकडून सुमारे 1,75,000 रुपये किमतीच्या एकूण 6 मोटारसायकली हस्तगत करण्यात आले। सोलापूर शहरात दुचाकी चोरीचं प्रमाण वाढल्यानं पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील यांनी गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे पथक तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेत होते। 19 मार्च 2026 रोजी पोलीस अंमलदार विनोद राजपूत यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की कर्नाटक येथील 2 तरुण चोरीची मोटरसायकल घेऊन गंगामाई हॉस्पिटल परिसरात येणार आहेत। या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून संशयित आरोपी प्रमोद अर्जुन जेऊर वयवर्ष 21 आणि अमोल भाऊसाहेब चव्हाण वयवर्ष 26 दोन्ही राहणार जिल्हा विजयपूर कर्नाटक यांना ताब्यात घेतले। सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर देणारे या संशयितांची सखोल चौकशी केली असता त्यांनी सोलापूर शहरातील 7 रस्ता परिसरातील एका हॉस्पिटल समोरून दुचाकी चोरल्याची कबुली दिली। अधिक तपासात त्यांनी गेल्या 6 महिन्यात शहराच्या विविध भागातून आणखी 5 मोटारसायकली चोरल्याचं मान्य केले। पोलिसांनी त्यांच्याकडून सर्व 6 गाड्या जप्त केल्या। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, अंमलदार संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार व त्यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।